हिंदी असं मिश्र बोलणार आहे. म्हणजे दोन्ही भाषा असतील. कार्यक्रमाला वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे थोडक्यात बोलणार है. अभी इस कार्यक्रम में विषय है आरक्षण. सभी महापुरुष और विचार मंच के ऊपर जो आदरणीय है उनको सम्मान देते हुए मैं भाषण को शुरुआत करता हूं. तो आरक्षण का जो विषय आज का है वो ठाणे जिला का जो समाज है उनके लिए बहुत बड़ा विषय है. और हमारे वक्ता बहुत अच्छी तरह से वो रख रहे हैं. किरण अल्लाह साहब का भाषण अच्छा हो गया. और उसके पहले जो चर्चा हुई थी उसमें उन्होंने बताया कि भंडारी समाज के सीके बोले जिन्होंने बाबा साहब के साथ में काम किया था. तो ओबीसी समाज के जो लोग हैं, आगरी, कोली, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी, इनका जो बंधुभाव है वो सबसे पहले जागरूक होना चाहिए, ऐसा मुझे लगता है. क्योंकि अभी ये लड़ाई है आरक्षण की, और आरक्षण के विरोधक जो है वो सबको मालूम है. महात्मा ज्योतिराव फुले ने कहा था कि हमारे समाज को गुलाम किया गया, उसमें सबसे पहले स्त्रियों को गुलाम किया गया. और इस बारे में मेरा कहना है कि आरक्षण एक प्रतिनिधित्व है, वो सरकार देंगे, लेकिन अपना पहला काम रहता है कि हमारे घर में उसकी अच्छी शुरुआत हो जाए. अपनी अकेली दीदी आज विचार मंच पे है. मैं अध्यक्ष साहब को विनती करूंगा कि 50% महिलाएं विचार मंच पे होनी चाहिए. कभी ऐसा ना हो जाए हमारी सत्ता आ गई और हमें हमारी महिलाओं को पीछे रख रहे हैं. और काशीराम साहब और अपनी जो बहन मायावती है वो आदर्श है समाज के लिए कि जिन्होंने ऐसी अच्छी बात राजनीति में आगे रखी है. और ठाणे जिला में जो समाज है इधर का, उसका हिस्ट्री आपको बताते हुए मैं बात करूंगा. खास करके अभी हमारी सब महिलाएं हैं वो महाराष्ट्र के बाहर की ज्यादा है, तो उनको मालूम होना चाहिए कि ठाणे और रायगड ये जो विभाग है उसमें म्हणजे या भागामध्ये महिलांना किती सन्मान आहे कि इथे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही, दहेज नहीं लेते हैं यहाँ. आपको मालूम है? आपको मालूम नहीं तो मालूम करके देखो. ठाणे जिला, रायगढ़ जिला, पालघर जिला, मुंबई, इसमें दहेज नहीं लेते हैं. और ये परंपरा भगवान बुद्ध के काल से यहाँ है. आणि म्हणून वसई में गाणं लेते हैं, काला असो गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. मराठीमध्ये गाणं, काला हो या गोरा हो, लेकिन उन्होंने अच्छा खासा सम्मान पत्नी को देना चाहिए. रंग का कोई महत्व नहीं. इतना स्वातंत्र यहाँ के महिलाओं के है. और इसके लिए ये समाज को मातृसत्ताक समाज बोलते हैं. शादी में हुंडा नहीं लेते. अभी आज संडे है, मच्छी आप लेने को जाओगे तो महिला ही मिलेगी, उनके हाथ में काटी रहती है, शस्त्र रहता है. ठाणे, रायगढ़, मुंबई की जो महिला है उसका विनय भंग करने की हिम्मत विश्व के कोई भी पुरुष में नहीं है. विश्व में महाराष्ट्र बात होता है. 40 किलो का क्या बोलते हैं मासा, मराठीमध्ये मासा, उभा चिरण्याची हिम्मत आमच्या कोळीकडे. एमबीबीएस डॉक्टर मध्ये होत नाही, ते 5 मिनिटात करते. डोकं वेगळं, आकडी वेगळी, काय ते सगळं एका मिनिटात करते. इतनी सक्षम यहाँ की महिला है. तो ये महिला इतनी सक्षम कैसे होगी? तो इस समाज के घर में अभी भी जो आर्थिक व्यवहार है सब, मतलब पैसों का व्यवहार महिलाओं के पास है. अभी जो आरक्षण से पढ़ी लिखी महिलाएं हैं उनको कभी कभी पैसा मांगने के लिए अपने पति और पिता के पास जाना पड़ता है. लेकिन यहाँ की महिला ऐसी है, पति को, पिता को, भाई को पैसा मांगना पड़ता है, माँ से, बहन से, पत्नी से, तुम मुझे पैसा दे दो, तब वो बाहर जाता है. ये इकोनॉमी यहाँ की है. तो ये आदर्श स्थिति रामायण और महाभारत में भी नहीं थी. सीता को तो वनवास हो गया, द्रौपदी की साड़ी दरबार में खींची थी दुर्योधन ने,
तो कृष्ण को बुलाना पड़ा। लेकिन कोली मौसी जो है उसको कृष्ण भगवान भी नहीं चाहिए, अर्जुन भी नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए। ऐसी महिला यहाँ की है। तो ये महिला को आदर्श सामने हम रखते हैं तो राजनीति में सबसे जल्दी परिवर्तन हो जाएगा। क्योंकि हमारी राजनीति भाजपा की हो, कांग्रेस की हो, शिवसेना की हो, हमारी भी हो, बहन मायावती जैसा आदर्श किसी पार्टी में नहीं है। वो आदर्श मैं चाहता हूं कि अपने विचार मंच में पहले दिखना चाहिए, तभी महिलाएं। और 50% वोटिंग जो महिलाओं का है इस देश में, तो 50% वोटिंग उनका है, तो उनको किसने रोका है? मतलब कौन सा कानून है? वो कानून है मनुस्मृति का। इसीलिए महात्मा ज्योतिबा फुले बोलते हैं, स्त्री शूद्राती शूद्रांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलं। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी कल्पना आपल्याकडे सांगितली, आपको मालूम नहीं रहेगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को हम सब पहचानते हैं, लेकिन महात्मा ज्योतिबा फुले ने जो बात यहाँ रखी, महात्मा ज्योतिबा फुले साहब को मांडवी कोळीवाड़ा में यहाँ के कोड़ी भंडारी आगरी लोगों ने महात्मा पदवी दी होती। इतने बुद्धिमान लोग यहाँ के थे। तो ये महात्मा ज्योतिबा फुले ने जो एक उदाहरण सामने लाया वो सबसे बड़ा है, उसके कारण हम गुलाम हैं। महात्मा ज्योतिबा फुले बोलते हैं कि ब्राह्मण का जन्म ब्रह्मदेव के मुख से हुआ, क्षत्रिय का जन्म हाथों से हुआ, वैश्य का जन्म ब्रह्मदेवाच्या मांड्यापासून झाला, आणि आम्ही सगळे शूद्र। त्याच्यामध्ये उच्चवर्णीय कोणी असेल तर त्यांचं मी स्वागत करेन, त्यांनी हात उंच करा। म्हणजे सवर्ण कोणी असेल तर त्यांचं मी स्वागत करेन, कोणी आहे का? आम्ही सगळे शूद्र म्हणजे स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी हे पायातून जन्माला आलो। हा जो धर्म आपल्याकडे सांगितला गेला त्यांना आम्ही हस्ते परस्ते आदर्श मानतो। अभी भी हम उसको मानते हैं कि महिला एक क्या पैर की है। पति के साथ जब झगड़ा होता है पत्नी का, तो पति बोलता है निकल जाओ मेरे घर से, तो निकल जाती है। क्या करेंगे? पति परमेश्वर है ना, परमेश्वर ही निकाला तो क्या करेंगे? लेकिन ये कानून रद्द करने का काम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने किया। उन्होंने अधिकार दिया, पति और पत्नी समान है, घर से बाहर निकलना है तो साथ में निकलेंगे क्योंकि दोनों मालिक हैं। इतनी छोटी बात इस शहर में किसी ने बताई नहीं। कानून के बड़े जानकार है, लेकिन अपने पत्नी को क्या अधिकार देते हैं? घर पे नाम किसका है? पति का है, पत्नी का नाम नहीं है। दो दार रहते घर के, अभी एक ही है फ्लैट में, लेकिन दोनों का नाम होना चाहिए ना वकील साहब, पति और पत्नी का, दोनों का घर है। इतनी सिंपल बात हमारे देश में अभी तक बताई नहीं गई। और ये स्त्री पुरुष समानता का मुद्दा जो है वो सबसे बड़ा मुद्दा है। हमारा देश गुलाम इसके लिए है कि हमारी बहना, हमारी पत्नी, हमारी माँ अभी तक मनुस्मृति की गुलाम है, और वो गुलाम है, इसके लिए हम गुलाम है। मुझे गुलामी से बाहर निकलने के लिए 35 साल गए। 35 साल के बाद मुझे ओबीसी शब्द क्या है वो मालूम हो गया। तो ओबीसी लोकांचा पण हा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही शूद्र आहोत, आम्ही गुलाम आहोत, हे आम्ही मान्यच करत नाही। आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज या सभेमध्ये जे उपस्थित आहेत आणि येत आहेत, मी आयोजकांना पुन्हा विनंती करेन, आमचे आयोजक साधारणपणे 50च्या नंतरचे आहेत। तरुण मुलांना मोबाईल मध्ये लोकेशन काढता येतं, ते लोकेशन सगळ्यांना पाठवा या हॉलचं। दादा विनंती करू सांगतात इकडे या शिडकोच्या स्टॉपला, असं नाही राहिलं हल्ली, फक्त हॉलचं लोकेशन टाका बरोबर येतं। म्हणून तरुणांना आयोजनामध्ये जास्त प्रमाणात घेतले पाहिजे, ते अत्यंत आधुनिक आहे। आणि मी पत्रकारांना विनंती करेन, त्या ज्या गोष्टी आहेत ह्या रेकॉर्डवर आल्या पाहिजेत, त्या समोर आल्या पाहिजेत। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की ब्राह्मणांचा जन्म मुखातून होतो आणि आमचा सगळा पायातून, हा सिद्धांत खोटा आहे। आणि सगळ्या महिलांना माहित आहे जन्म कोणाचा तोंडातून होऊच शकत नाही, आमचा सगळ्या आईच्या पोटी जन्म झाला। मग एवढं मोठं तत्वज्ञान महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगूनही आजही आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानत नाही। आमचे गुरु वेगवेगळे आहेत। तुम्ही विचारा प्रत्येकाला गुरु कोण आहे? कोणी सांगेल आसाराम बापू आहेत,
आणखी कुठले महाराज आहेत, खास करून महिलांचे, तिथे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला जातात सत्संगासाठी। लेकिन आरक्षण को सुनने के लिए हम लोग जाते नहीं है, और हमारा मुक्ति आरक्षण से है। तो ठाणे जिला में सब जाति धर्म के लोग हैं, हमारे मुस्लिम भाई है, अंकल इधर बैठे हैं, ये सब हम भाई भाई है, लेकिन ये भाईचारा की बातें इधर होती नहीं है। मैं अभिमान से बताता हूं कि जिन महापुरुषों का पूजन इधर हमने किया, उनके सबके नाम तो मैं नहीं ले सकता, उतना टाइम नहीं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ऐसे महापुरुष थे कि उन्होंने, उनकी जो सेना है, मतलब समुद्र की सेना, समुद्र के ऊपर वो काम करते थे, उसमें 50% सैनिक जो है मुस्लिम थे, और इसके कारण, मुस्लिम होने के कारण अभी ये बातें चलती है समाज में कि मुस्लिम लोग भी शिवाजी महाराज के साथ में लड़े थे। हम भी थे, आगरी थे, कोली थे, भंडारी थे। आज इस सभा में चुन के आगरी लोग आए हैं, भंडारी लोग आए हैं। साहब, मुझे ऐसा लगता है ये शुरुआत है। बहुत साल पहले काशीराम साहब ने, यहाँ के सबसे बड़े लीडर जो अभी है राजाराम सालवी, आगरी सेना के नेता, उनको बीएसपी में लिया था। और मैं जानता हूं कि ओबीसी समाज में, खास करके मुंबई, ठाणे, रायगढ़ में जो लीडर्स है, वो लीडर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के साथ में नारायण दामू पाटिल साहब ने काम किया, और उन्होंने पूरे देश को कुल कायदा दिया। जो जमीन करते थे उनको जमीन का हक दिलाया, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिलाया। लेकिन 7 सीके बोले थे, भंडारी समाज था, कोली था, आगरी था। ऐसा काम पूरे महाराष्ट्र में नहीं हुआ। क्यों नहीं हुआ? मनुस्मृति का प्रॉब्लम है। महाराष्ट्र के ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हमको जमीन नहीं देना चाहते। महिलाओं ने ध्यान में रखना चाहिए, तुम्हारा फ्लैट, तुम्हारा घर किसके नाम पे है वो देखो। पति के नाम पे रहेगा तो उसको बोलो एक नाम मेरा भी आना चाहिए। अभी तो शासन ने बात किया है कि बच्चा भी पैदा होता है तो माँ का भी नाम चाहिए और पिता का भी नाम चाहिए, लेकिन यह सब कानून में है। हमारे सबसे बड़े लीडर यहाँ के वकील है, लेकिन ये बड़े बड़े लोग हैं, कानून के जानकार है, उनका कानून अभी तक हमारी बहन के घर में नहीं पहुंचा है, संविधान घर में नहीं पहुंचा। इसलिए गगन साहब का जो भाषण हो गया इधर विधानसभा में, उन्होंने बताया कि कुल कायदा है, संविधान में है, तो इसका इम्प्लीमेंटेशन क्यों नहीं हो रहा है? इसका कारण है जिनके लिए कानून किया गया है उनको ये मालूम नाही आहे। आणि म्हणून आजची गोष्ट आहे आरक्षणाची, ठाणे जिल्ह्यात अत्यंत महत्वाची आहे। राजाराम साळवी साहेब असे नेते होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे होते म्हणजे आता आहेत ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नारायण दामूंनी काम केलं। उनके बाद दत्ता पाटिल साहब जी लोकेशन भेजो। हाँ, क्योंकि वक्ता को बहुत तकलीफ होता है इधर, जैसे क्रिकेट में सामने वाला फ्लैग्स है उसको तकलीफ होता है, वो पीछे का भी तकलीफ होता है। तो वैसे लीडर नारायण दामू पाटील थे, उनके बाद दिबा पाटील और दत्ता पाटील। मी बहुजन समाज पार्टीच्या ठाणे जिल्ह्याच्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईन की लोकनेते दिबा पाटलांचा फोटो आपण इथे लावलेला आहे। या भागामध्ये पत्रकारांनी त्यांचे फोटो घ्यावे, हे सांगायचं कारण काय, 2-2.5 हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं की बाकी तुमचे विचार कोण ऐकते की नाही ते बघा नंतर, पहिली मैत्री तर करा। तो माणूस आपला आहे, त्याच्याशी मैत्री तर करा। तो मुसलमान असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुठल्या जाती धर्माचा असू द्या, माणूस म्हणून त्याच्याशी मैत्री करा। या सभेमध्ये आम्ही आगरी कोळी समाजाचे सगळे लोक बहुजन समाज पार्टीला यासाठी धन्यवाद देतो की लोकनेते दिबा पाटील ज्यांच्या नावाने लाखोंचं आंदोलन रायगडमध्ये आज उभं आहे, आणि या आंदोलनाने आपल्याला माहिती आहे किती मोठी क्रांती केली आहे की ही नगरी आता बदनाम आहे 50 खोक्यांसाठी। 50 खोक्यांनी होते यासाठी ठाणे शहर प्रसिद्ध आहे, ठाणे जिल्हा प्रसिद्ध आहे, आणि तुम्ही सगळे या शहरामध्ये अत्यंत प्रामाणिक लोक आहेत। आणि म्हणून मधुकर बनसोडे आणि आमचे हे दादा यांच्यासोबत मी 15 दिवसापूर्वी हॉलवर आलो होतो। त्यांची जी मेहनत आहे ती कधी कोणाला कळणार नाही, आणि आपल्या तरुणांना याची लाज वाटली पाहिजे की साठी उलटलेली माणसं या कार्यक्रमासाठी झटतात आणि आम्ही तरुण कुठे। आणि या ठाणे जिल्ह्यात तुमच्यासारखे कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीकडे आहेत। बाहेर मार्केटमध्ये माणसाची विक्री 50 खोक्याने होते आणि तरी सुद्धा तुम्ही इथे आहात, याचा अर्थ 50 खोक्यापेक्षा तुमची किंमत मोठी।
आणि म्हणून सगळ्या महिलांना मी धन्यवाद देतो की या ठाण्याला बदनाम केलं गेलं. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी, कोळी, बंजारी, आदिवासी, इष्टिंगीला समाज आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये नेते होते आदरणीय राजाराम साळवी, मोठे नेते आहेत, त्यांचं संघटन इथे मोठं आहे. आपल्याला माहिती आहे हा समाजाचा हॉल ज्या समाजाचा आहे हा कोळी समाजाचा आहे. त्याचे नेते अनंत तरे आणि राजाराम साळवी हे अत्यंत बलाढ्य नेते, एक कोळी आणि आगरी. पण आज कोळी आणि आगरी इथे राहिलेले नाही. आता कोणाला विचारलं तर सांगतात की हे ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा. काय संबंध आहे त्यांचा? आम्ही सगळ्यांना समान मानतो, सगळ्यांना भाऊ मानतो, पण ज्या भागात ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व द्याल की नाही? आणि म्हणून ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व गेलं याच्या पाठीमागे मनुस्मृती आहे. आणि म्हणून आरक्षणाची आजची स्थिती इतकी भयानक आहे. मुंबई, ठाणे, रायगड मधले इथला जो भूमिपुत्र आहे आगरी, कोळी, भंडारी हा कधी काळी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आहे, कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. भगवान बुद्धांची आई कोलीय वंशाची महामाया एकविरा, जिला आम्ही आई एकविरा म्हणतो, ज्या आईने आम्हाला शिकवलं की स्त्रियांकडून लग्नामध्ये हुंडा घ्यायचा नसतो, स्त्रियांना सगळे अधिकार घरांमध्ये देण्याचं काम तत्वज्ञान इथे या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात मांडलेलं आहे. पण हा जिल्हा आता बदलला गेला. इथे आम्हाला प्रतिनिधित्व राहिलं नाही आणि म्हणून हे प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण आहे. आजचा विषय आरक्षणाचा असला तरी इथल्या आमच्या सगळ्या भावांना आरक्षण म्हणजे काय हे समजलेलं नाही. इथले जे वक्ते एवढे भारी आहे की दिवसभर आपण ही परिषद चालू शकतो. पण माझी विनंती आहे तरुणांना, किरण अल्लाट साहेबांचं भाषण माझ्या अगोदर झालंय, हे भाषण रेकॉर्ड करण्यासाठी इथे तरुण पाहिजे, त्यांच्या हातात मोबाईल पाहिजे. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईल मध्ये ते रेकॉर्ड केलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं भाषण आहे. बीएसपीच्या नावावर एका महिन्यात 100 क्लिप आल्या पाहिजेत आरक्षणावर. आरक्षणाचं मटेरियलच नाही काय. आरक्षण म्हणजे काहीतरी पाप आहे. आरक्षणाच्या विरोधात अख्खा देश आज उभा आहे. मग आरक्षणाचं समर्थन कोणी करायचं? आणि म्हणून आरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आरक्षण ठाणे जिल्ह्याला सोप्या भाषेत मी सांगतो, काय आदिवासींचे आमदार इथे आहेत का? आगरी कोळ्यांचे आमदार आहेत का? मंत्री आहेत का? मुंबईचं म्हणजे मंत्रालय आमच्याकडे आहे, पण इथला ओबीसी मधला कधी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? आमची महिला मुख्यमंत्री होऊ शकत नाही. या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना माझं चॅलेंज आहे. तुम्ही जर फुले शाहू आंबेडकरांना आदर्श मानता, तुम्ही जर संविधानवादी आहात, व तुमची मुलगी मुख्यमंत्री का नाही होत? शरद पवारांची मुलगी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. फडणवीस साहेबांची मुलगी मुख्यमंत्री झाली पाहिजे, पत्नी झाली पाहिजे. पण आपल्या पत्नीला आणि मुलींना अधिकार नाकारणारी मनुस्मृती तुमच्या मनामध्ये आजही असेल तर बहुजन समाज पार्टीची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. ती किती मोठी आहे की आरक्षणाचं म्हणजे प्रतिनिधित्वाचं तत्वज्ञान इथे कोणी मांडू शकत नाही. और इसके लिए मैं एक बात बताता हूं कि आरक्षण कानून से आएगा, संविधान से आएगा, लेकिन हमारे आचरण में रहेगा। मतलब वही बात कि यहाँ की ज्यादा महिलाएं इधर ऊपर होनी चाहिए। अभी उसके लिए तपस्या भी चाहिए, काम भी चाहिए। ऐसे ही कोई रेस्पेक्टर देता नहीं, वो काम करना चाहिए। लेकिन अगली सभा जो थाने में रहेगी 50% महिला हमारे विचार मंच दीदी की जिम्मेदारी है। तो बात ऐसी है कि आरक्षण का जो विषय है या विषय मध्ये आपल्याला कल्पना आहे की नोकरी और एज्युकेशन में का जो आरक्षण आहे, आरक्षण शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण हे सगळ्यांना समजतं, परंतु नोकरीमध्ये जे आरक्षणाने लाभधारक आहेत, नोकरीतल्या आरक्षणाचे लाभधारक आहेत, वो अधिकारी होने के बाद समाज का सोचते हैं क्या, वो भी सोचने वाली बात है। आरक्षण समाज को मिलता है, अकेले आदमी को नहीं मिलता है। समाज में से एक दो आदमी बड़े हो जाते हैं, उन्होंने भी ध्यान रखना चाहिए। आरक्षण समाज को मिलता है, समाज उसके लिए आंदोलन करता है, तो उसके लिए कोई ना कोई साथ में चाहिए। तो ही गोष्ट सोपी करून सांगण्याचा माझ्या भाषणात माझा प्रयत्न असेल। मला कल्पना आहे की आरक्षणावर काम करणारे लीडर्स फार कमी आहेत। आगरी समाजामध्ये नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील यांच्यानंतर राजाराम साळवी असे नेते होते की ते बीएसपीचं काम करत होते। म्हणजे सरकारी नोकरीतलं आरक्षण मिळेल आपल्याला, पण आपण आरक्षणाच्या समर्थकांसोबत काम करणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे। म्हणजे आज मला कोण घेणार नाही, 50 कोट्यांचा जर लिलाव सुरू आहे
तर मला सगळे सत्ताधारी पक्ष घेऊ शकतात, शिवसेना घेऊ शकतात, काँग्रेस घेऊ शकतात, राष्ट्रवादी घेऊ शकतो, भाजप घेऊ शकतं, पण मी माझ्या भावांच्या अधिकारांसाठी लढेन हा संकल्प मोठा आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे यासाठी मोठे आहात की माझे जे भाऊ आहेत त्यांना अधिकार नाकारलेत, बहिणींना अधिकार नाकारलेत, त्या विचारासोबत जगेन. आणि म्हणून मला आजची सभा ही अत्यंत महत्वाची वाटते. आता थोडक्यात मी आरक्षण विषय सोपा करून सांगणार आहे आणि माझ्या पद्धतीने सांगणार आहे. वक्ते खूप विद्वान आहेत, मला माहित आहे ते. मैं अभी बहनों के बारे में बोलता हूँ कि हमारे समाज में अभी शुरू है सब हिंदी और मराठी के विरोध में वातावरण है, सब विरोध में है, लेकिन किसी का घर टूट रहा है. हम दिल्ली में देखा मुस्लिम लोगों के घर जेसीबी लगाकर तोड़े गए, वो बोले ये सब अनधिकृत है. ये अनधिकृत है, ये किसने तय किया? जो सत्ता में है उन्होंने. बाबासाहेब आंबेडकर बोलते हैं कसे त्याची जमीन राहील त्याचं घर. अभी जो जमीन करता है, खेती करता है, वही मालिक है, और घर में रहता है वही मालिक है. बाबासाहेब आंबेडकर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलते हैं कोकण में उन्होंने अलिबाग में आंदोलन किया और बोला कसे त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. मग एवढं मोठं संविधानकारांनी सांगून आमच्या झोपड्यात तुटत असतील तर डॉक्टर साहेब तो आमचा पराभव आहे, बुद्धिमान लोकांचा पराभव आहे. एका झोपडीसाठी आम्ही गेलं पाहिजे. माझ्या बहिणीची झोपडी तुटते तिथे गेलं पाहिजे. वसई विरारमध्ये किती घरं तुटली, ह्याची जी कारणं आहेत ती कारणं आम्ही शोधली पाहिजे. मला कल्पना आहे की या शहरामध्ये सगळा देश आलाय, भारत आलाय, सगळ्या बाजूने लोक आलेत, कारण इथला उद्योग, इथला व्यवसाय सगळ्यांना रोजीरोटी देतो. पण कायदा आम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. मग ही घरं का तुटतात, जमीन कोणाची, याचा शोध आम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या ठिकाणी जिथे आपली घरं तुटत असतील तिथे आम्ही यायला तयार आहोत. आम्ही जमीन हक्कासाठी, घर हक्कासाठी लढणारे लोक आहोत. ठीक आहे, 2 शब्द भाषण कमी करू, पण अख्खा दिवस आम्ही अशा ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की इथे जे आलेले बिल्डर आहेत ते आता मुंबई सगळी अदानीने घेतलेली आहे. वकील साहेब, खरं म्हणजे थोडंसं माझं भाषण लावतंय, मला माफ करा, पण SRA मध्ये जो मुद्दा आणला गेला की SRA म्हणजे स्लम डेव्हलपमेंट, म्हणजे आपल्या वस्तीला त्यांनी गलिच्छ वस्ती म्हटली. एवढी जर आपल्याला एखाद्याने शिवी दिली तर आपण समोर त्याला अॅट्रॉसिटी लावतो. मी मागासवर्गीय आहे, तू उच्चवर्गीय आहे आणि तुम्ही मला हलकं लेखलंय म्हणून अॅट्रॉसिटी लावतो. अख्ख्या वस्तीला तुम्ही गलिच्छ म्हटलं का नाही अॅट्रॉसिटी झाली. आणि या तत्वावर मुंबईमध्ये SRA आहे, ते काय सांगतात, तुमचं घर घाणेरडं आहे. अरे तुमचं घर घाणेरडं आहे, त्या घरामध्ये साफसफाई कोण करतं? माझीच मावशी, माझीच आई घर साफ करते, पोचा मारते. तिने साफ केलं घर तुझं, आणि साफ करणाऱ्या बाईचं घर SRA गलिच्छ वस्ती. आंबेडकर नगर म्हणजे रमाबाई आंबेडकर नगरला गलिच्छ वस्ती म्हटली गेली, मोठी शिवी आहे. ती शिवी समाजाला आहे की तुम्ही लोक गलिच्छ आहेत. अरे अख्ख्या देशाची स्वच्छता आम्ही केली, देशाचं बांधकाम आम्ही केलं, ताजमहल आम्ही बांधला, आणि आम्ही घाणेरडे. पण बुद्धिमान लोकांच्या मनात कदाचित गरीब भावांबद्दलची करुणा संपलेली असेल. आणि म्हणून भगवान बुद्धांप्रमाणे आता आपल्याला घरोघरी जावं लागेल. तुम्ही त्यांना काही म्हणा, प्रचारक म्हणा, भिक्खू म्हणा, काही म्हणा, कारण ही घरं तुटली जातात, हे मोठं दुःख आहे. आणि आमचे राजकीय पक्ष आमच्या झोपडपट्ट्या वाचवू शकत नाही. त्यामुळे लोक काय बोलतात, ठीक आहे बाबा आता तुम्ही तर काय करत नाही. त्यामुळे लोक निराश होऊन आता मतदान तरी कोणाला करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या झोपडपट्ट्यांचा SRAचा जो मुद्दा आहे, जी झोपडपट्ट्या तुटलेल्या आहेत त्या आम्हाला वाचवता आल्या असत्या. 30 वर्षापेक्षा जर आम्ही एखाद्या जमिनीवर राहतो, म्हणजे सरकारी जमिनीवर, आणि 12 वर्षापेक्षा जर खासगी जमिनीवर राहतो तर आम्ही जमिनीचे मालक आहोत. हे वकील सांगतात, ऍडव्हान्स पोझिशनने सांगितलं. मग झोपडपट्ट्यांचा SRA का होतो? कारण या झोपडपट्ट्या वाचवायला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही. मी अभिमानाने सांगतो, आमच्या ठाणे जिल्ह्यातले आगरी, कोळी, माळी, भंडारी आज इथल्या जमिनींना प्रचंड भाव आला. म्हणजे मुंबई, नवी मुंबईमध्ये 5 कोटी आला, माशेलकर साहेबांच्या जमिनीला 10 कोटी रुपये गमठा आला. आणि एवढा भाव आला याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा. आणि हा कुळ कायदा कसा आहे? मनुस्मृतीने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला, लेखनाचा अधिकार नाकारला, भाषणाचा अधिकार नाकारला, आम्हाला बोलताच येत नव्हतं. आणि अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तुमच्याकडे काही पुरावा नसेल तरीही तुम्ही या देशाचे मालक आहात, तुम्ही जमिनीचे मालक आहात, कारण तुम्हाला कोणीतरी मुद्दामून फसवलेला आहे. सारफारा लिहायची गरजच काय,
आम्ही इथे राहतो हाच पुरावा, वैवाहिक हिताचा पुरावा आहे. मी मनोज माशेलकर आमचे भंडारी समाजाचे नेते आहेत, त्यांना धन्यवाद देईन की या वैवाहिक या शब्दासाठी त्यांनी लाखो रुपये लावले. अनेक वकिलांना दिले, अनेक पत्रकारांना दिले आणि सांगितलं की जमीन आमच्या एवढं बोला. आणि म्हणून अध्यक्ष साहेब, आपली विनंती आम्हाला हीच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खून कायदा केला नसता तर ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये ओबीसी समाजाकडे वैभव आजचं आलं नसतं. त्या वैभवाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खून कायदा. आणि बहनों, हमारी जो बहनाएं हैं उनको मैं बताता हूँ कि बाबा साहब आंबेडकर के कारण हिंदू कोड से आपको अधिकार मिला है, किसी देवता ने नहीं दिया है. आपको लगता है लक्ष्मी पूजन से अधिकार आता है, तो लक्ष्मी भी भगवान बुद्ध की माँ है, महामाया है. वो लक्ष्मी विष्णु की पत्नी नहीं है, अपनी ही माँ है. तो आपको शरण जाने की जरूरत क्या है? आप संविधान ले लो, बाबा साहब का फोटो लगाओ, आप मालिक बनोगे. लेकिन इतनी सिंपल बात, सांस्कृतिक बात हमारे लोग बता नहीं रहे. इसके लिए मुंबई में मुस्लिम समाज, क्रिश्चियन समाज, ईस्ट इंडियन समाज अभी टारगेट पे है. वो वक्फ बोर्ड की जमीन के बारे में आपने सुना होगा. फिर भी सुप्रीम कोर्ट ने बताया यूज बाय वक्फसाठी जमीन जर ते हे करत कसत असतील तर त्यांची आहे. आज अदानीने मुंबईची सगळी जमीन घेतली. 5,000 एकर जमीन मुंबईमध्ये शिल्लक आहे मिठागराची. काँग्रेसच्या काळात ही जमीन राजीव गांधी आवास योजनेला द्यायचा निर्णय झाला होता. आम्ही सांगितलं की ही जमीन मिठागर कसं पण होते, आगरी कोळी मारी भंडारी. लेकिन जब बाबा साहब थे तब इतने कार्यकर्ता अपने पास नहीं थे, तो मिठागर की जो जमीन है उसके लिए ऊपर नाम नहीं किसी ने लगाया. जैसी मंदिरों की जमीन है उसके ऊपर अपना नाम नहीं है, भगवान का नाम है लेकिन शेतकरी का नाम नहीं है. ऐसे बहुत सारे सब्जेक्ट क्या है. यहाँ के जितने भी वकील है उनको इतना काम है, उनको 24 घंटा काम करना पड़ेगा ये लड़ने के लिए. आंदोलन है, उनको रास्ते में काम है. ये सब जो बातें अभी मिठागर की जमीन अदानी को दे रहे हैं. धारावी की जमीन का जो 6-7 हजार घर है उसमें दूसरी एक बात है. पहले तो हमको गलीच बोला गया, इसके ऊपर एट्रोसिटी नहीं हुआ. अभी डालो जिनमें ताकत है कानून की, वो डालो एट्रोसिटी. दूसरी बात है कि पात्र और अपात्र. मैं स्कूल में टीचर था. 1990 पासून 2005 पर्यंत मी शिक्षक होतो. ज्या दिवशी बाबासाहेब मला समजले त्या दिवशी मी ठरवलं की बाबासाहेबांसारखं रस्त्यावरचं कुळ कायद्याचं आंदोलन करायचं, त्याची जास्त आवश्यकता आहे आणि शिक्षकांना. आणि म्हणून ते पात्र अपात्र काय आहे. आता या सभेमध्ये अनेक लोक बसलेले आहेत, सगळेजण भाषण ऐकतात. कई लोग घर की बातें भी कर रहे हैं, चावल पका है क्या, खाना बन रहा है क्या, वो भी बातें कर रहे हैं. लेकिन सब लोग भाषण सुन रहे हैं. जैसे स्कूल में रहता है 5वीं कक्षा में 100 बच्चे पढ़ते हैं तो 100 बच्चे पूरा साल पूरा करते हैं, लेकिन सबको लिखने को रहता है. कोई बाहर का झोपड़पट्टी का लड़का रहता है, उनको पढ़ाई के लिए टाइम नहीं मिलता, वो नहीं लिख पाता पेपर. लेकिन वो नापास हो जाएगा तो उसको स्कूल में से नहीं निकालते लोग. लेकिन हमारे यहाँ झोपड़पट्टी में 1000 झोपड़ियां है तो 500 को अपात्र करते हैं, लेकिन सभी झोपड़ियां जमीन पे है. तो हम अपात्र है तो उधर ही बैठेंगे 20 साल और पात्र बन जाएंगे. हमारी जगह क्यों लेते हो तुम. लेकिन इतना सारा तर्क, मैं जो बहुधा अभ्यासक है उनको बोलता हूँ, मिलिंद प्रश्न करके ग्रंथों आप पढ़ो. मिलिंद प्रश्न किती बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. वैसा ही प्रश्न है. पात्र और अपात्र बात क्या होती है. अदानी जो सब ले रहा है झोपड़पट्टी धारावी की, उसमें 3.5 घर अपात्र, 3,500 घर अपात्र की है और उनको बाकी की मुंबई की जमीन वो दे रहे हैं. ये मूर्खपना की बात है. मतलब इसको मूर्खपना ही नाम है और इसको हम चैलेंज कर सकते हैं. इसमें धोखा किसको है. धारावी एक उद्योग नगरी है जहां हम चमड़े का बिजनेस करते हैं, हम बर्तन बनाते हैं. मतलब जो चाइना से चाहता है वो धारावी में है, तो हम उसको नष्ट क्यों कर रहे हैं. और ये पात्र अपात्र के बारे में हमारी चर्चा हुई है. और दूसरी बात है कि ठाणे जिला की जो आगरी कोली समाज के सब गांवठान है उसके पास में जमीन है, गुरचरण जमीन. बाबा साहब आंबेडकर बोलते थे, मतलब काशीराम साहब की भी घोषणा है मैंने सुनी है, जो जमीन सरकारी है वो हमारी है. मतलब मैं भी चाहता हूं काशीराम साहब के जितने भी भाषण है, उतने ग्रंथ है, वो हमारे पास दे दो, हम लेके जाए, क्योंकि उसमें इकोनॉमी की ताकत है. हमारे लोग को जो आर्थिक विषमता हमारे ऊपर लादी गई वो दूर करने की ताकत काशीराम साहब के भाषण में.
तो जो जमीन सरकारी है वो हमारी है। हमारे गांवठान के बाजू में गुरुचरण जमीन थी, उसके ऊपर हमारे घर थे, वो तोड़े गए। यहाँ के नगर विकास मंत्री ने MMRD का नाम लेके विकास के लिए वो सब जमीन ले ली। वो तो बहुत बड़ा फ्रॉड है, ले ली जमीन। अभी उस जमीन पे जो घर है उसने सुप्रीम कोर्ट में निकाल दिया है, ऑलरेडी वो मागासवर्गीय है, पिछड़े हैं, उनको घर ही नहीं है, तो वो घर सरकारी जमीन पे आएंगे ना। सरकार मतलब भारत सरकार किसकी, हमारी है, लेकिन वो घर तोड़े गए। तो ठाणे जिला में ये सबसे बड़ा फ्रॉड हुआ है। आंदोलन मतलब इसको आंदोलन की जरूरत है। भाषण का टाइम हो गया है, लेकिन सब व्यवहार की बातें हैं और आपके सबके लिए अच्छी है। इसके लिए लास्ट बात बताता हूं कि आरक्षण मतलब है पढ़े हुए लोगों को नौकरी मिलती है, उनको प्रमोशन में आरक्षण मिलना चाहिए। आरक्षण मतलब शिक्षण में मिलना चाहिए, इतना ही अर्थ नहीं है। जो मंडल आयोग आया था, मंडल आयोग के बारे में तो काशीराम साहब का बहुत बड़ा काम है, हमारे अम्बेडकरी समझ का बड़ा काम है। तो मंडल आयोग ने बोला था कि इतना लूटा गया है हमको, इतना शोषित किया गया, तो अभी घर और जमीन की लड़ाई भी बहुत बड़ी है, हमारा अस्तित्व अभी धोखे में है, इसके लिए ये जमीन का काम होना चाहिए। तो अभी लोगों ने क्या किया, गुरुचरण जमीन है वो बड़े बड़े बिल्डर को दे दी, कभी सिरके बिल्डर है, कभी लोड़ा है, सबको बिल्डर को दे दी और वहां पंतप्रधान आवास करके घर बनाए। 65,000 सिडको के घर अभी बेचे नहीं जा रहे, घर पड़े हैं, बेचने के लिए 800 करोड़ दे दिया एजेंसी को, एक घर बेचो। घर बेचे क्यों नहीं जाते? ठाणे जिला में मैंने आंदोलन किया पंतप्रधान आवास योजना के लिए। जमीन गुरुचरण हमारे गांव की शिलपाटा के पास, तो जमीन जब हमारी है, ओबीसी SC ST लोगों की है, वहां पंतप्रधान आवास योजना के घर बनवाए और आरक्षण डाला EWS। अरे आरक्षण कौन सा चाहिए? ओबीसी SC ST घर किसके पास नहीं है? हमारे देश में जाहिर है कि यहाँ में गरीब कौन है? ओबीसी SC ST। तो घर की जरूरत किसके? उनको घर भी नहीं देते हैं। मतलब EWS आरक्षण हे आरक्षण खोटा आहे, कायद्याच्या विरोधी आहे। कारण असं आहे की आरक्षण म्हणजे जर प्रतिनिधित्व असेल तर आर्थिक निकषावर उच्चवर्णीयांना आरक्षण का देतात? ऑलरेडी त्यांचं प्रतिनिधित्व आहे। आरक्षण आम्हाला पाहिजे, EWS आरक्षण हे आम्हाला संपवण्यासाठी आणलं। त्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड आहे की पंतप्रधान आवास योजनेची घरं ठाणे जिल्ह्यात पडून आहे। मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं 50% घरं आम्ही घुसून ताब्यात घेऊ, घरात घुसून घेऊ ताब्यात। कारण आहे की घरं आमची आहे आणि ज्याला आर्थिक दृष्ट्या तुम्ही श्रीमंतांना गरीब ठरवलं, त्यांना खोटे दाखले काढताना दमछाक झाले आणि त्यांना हप्ते पण नाही भरायचे, कारण त्यांना गरीब दाखवता येतं। श्रीमंत माणूस आहे, त्याला गरीब कसं दाखवता येईल? आमचे वकील साहेब आहेत, त्यांना वजन किती कमी करायचं म्हटलं तर ते 30 किलो करू शकत नाही, नुसते हाडांचं वजन 30 किलो आहे, एवढा धिप्पाड माणूस आहे आमचा, त्याला गरीब कसं करता येईल? तर हे यांचं असं चालू आहे की बाबा उच्चवर्णीय गरीब आहे दाखवण्यासाठी EWS दाखले काढतात आणि आमची घरं घेत आहेत। आम्ही जर हे आंदोलन आज इथे केलं की पंतप्रधान आवास योजनेतली जी घरं आहेत त्यांना 50% ओबीसी SC ST यांचं आरक्षण लावा, तर ती घरं विकली जातील असं त्या खात्याच्या प्रमुखांचं मत आहे। ते बोलले पाटील साहेब तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, पण हे मान्य असून सुद्धा आरक्षणाला विरोध करण्यासाठी EWS आणलं गेलं। मी आपल्याला सॉरी बोलतो, त्याचं कारण असं आहे असे खूप मुद्दे आहेत आणि म्हणून मी अध्यक्ष साहेबांना सांगेन की मुंबईतल्या माणसाला सगळ्यात धोका आता कुठला आहे? मग तो मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ओबीसी असेल, यांची घरं आणि गावठाणं तोडायला घेतली। ही सगळी मुंबई अदानीला विकण्याचा प्लॅन आहे, लोढा बिल्डरला विकण्याचा प्लॅन आहे। लोढा बिल्डरनी मागे आमच्या हेदुपटे गावामध्ये इव्हेक्यू प्रॉपर्टी घेतली। इव्हेक्यू म्हणजे जे मुस्लिम बांधव पाकिस्तान गेले त्यांची जमीन आज इकडे आहे, ती जमीन घेतली। ती घेतल्यानंतर युट्यूबला ह्याच्यावर मी बोललो, साहेब माझ्यावर 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा आहे। आता आमचे वकील तारीख पे तारीख घेतात, तर सुप्रीम कोर्टात आणि कोर्टात पण अशी स्थिती आहे, आपले वकील आपले न्यायमूर्ती नसल्यामुळे आमच्यासारख्या लोकांना अनेक वर्ष या केसमध्ये अक्षरशः मरावं लागते। फक्त एवढंच बोललो की तुम्ही ही जी इव्हेक्यू प्रॉपर्टी ती घेऊ शकत नाही। बॅरिस्टर जिनांचा बंगला 2000 कोटींचा मुंबईत आहे, तो बंगला लोढा घेऊ शकत नव्हता, मग त्याने इकडे ती घेतली। एवढ्या बोलण्यामुळे माझ्यावर केस केली आणि सांगितलं तेवढी व्हिडिओ क्लिप काढा, मग तुमची केस मागे घेतो। म्हणजे हे युट्यूब मीडियाला किती, युट्यूबचा बातमी आहे, ते काही एबीपी माझा किंवा लोकमत मी नाही छापले, साध्या मीडियाने छापले। म्हणजे एवढं ते घाबरलेले लोक आहेत। आणि अशा वेळी मी तरुणाला विनंती करेन, डॉक्टर आशिष तांब्यांना मला खरं म्हणजे खाजगीत बोलायचं होतं, पण आता मी जाहीर बोलतो की तुम्ही तरुणांची मीडिया पहिली तयार करा। हे जर भाषण रेकॉर्डलाच नाही आलं तर इथे कष्ट करून काय फायदा?
काय फायदा? आणि म्हणून आज आम्ही काशीराम साहेबांची भाषणं रोज शोधतो, काय त्यांनी म्हटलंय, आणि त्यांनी जे मांडलेलं आहे, जे बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या शेवटच्या सभेत भाषणात सांगितलं होतं की जोपर्यंत सामाजिक आंदोलन होत नाही, आर्थिक स्तरावर तुमची आर्थिक समता येत नाही, तोपर्यंत राजकीय क्रांती अशक्य आहे. आणि म्हणून काशीराम साहेब सांगतात आता राजकारणच ताब्यात घ्या, तुम्ही सत्ताधारी व्हा. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभा आहेत, येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या आपण लढल्या पाहिजेत. या सरकारनं म्हणजे बीजेपी सरकारनं महानगरपालिका ह्या ओबीसी एससी कडे आहेत. नवी मुंबई महापालिका आमच्या आगरी कोळी कराड्यांची आहे, पनवेल महापालिका आहे, मुंबई आहे, ठाणे आहे. या लोकांना सत्तेचं शिक्षण मिळू नये म्हणून ओबीसी आरक्षणावर आधारित निवडणुकाच घेतल्या नाही, म्हणजे राजकीय आरक्षण संपलं. काशीराम साहेबांचा सगळ्यात आवडता विषय राजकीय सत्ता. जर आमचं आरक्षण इथे संपूर्ण गेलं असेल तर सगळ्यात मोठी लढाईची जबाबदारी ही बहुजन समाज पार्टीची आहे. मला आनंद आहे की आपण इथे मला बोलायची संधी दिली. माझं बोलणं संपवताना एवढं सांगेन, खास करून महिलांसाठी, आमच्या बहिणींसाठी, तुम्हारा झोपड़ी तोड़ने के लिए कोई आएगा तो आपको फोन ही करना है, साथ में फोन लेना है, फोन करना है कि लेकिन अभी मैदान पे लड़ने का टाइम है, नहीं तो हम बचेंगे नहीं। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया सर। और ये शुरुआत में शुरुआत है, इसके आगे और भी प्रोग्राम और भी आंदोलन हम थाने जिला में खड़े करने वाले हैं। इसके बाद मैं अंबेडकर लॉ कॉलेज के प्रिंसिपल